बघताय लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज आणि सध्या मोडणीम मधून मोठी अपडेट येते। राज्यात ज्या पुतळा प्रकरणावरून वादंग निर्माण होते तसा आता वादंग मोडणीम मध्ये होणार नाही। आणि मोडणीम मध्ये जो आता निर्णय झालेला आहे की गेल्या महिन्याभरापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी बसवण्यात आला होता, त्यानंतर काल रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा देखील या ठिकाणी बसवण्यात आलेला होता। आणि प्रशासनाच्या तब्बल 4 ते 5 बैठका या मोडणीम ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये संपन्न झाल्या होत्या। आणि त्यानंतर आज प्रशासनातील तहसीलदार संजय भोसले असतील, गट विकास अधिकारी महेश सोय असतील आणि परीक्षा विजयन IPS राहुल आत्राम असतील यांची आता नुकतीच बैठक मोडणीम ग्रामपंचायत कार्यालयामध्ये झालेली आहे। आणि त्यानंतर ग्रामस्थांसमवेत त्याचबरोबर विविध पदाधिकारी असतील, विविध संघटना असतील यांच्या समवेत जी बैठक झाली, त्यानंतर बैठकीमध्ये एक चांगला निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। तो निर्णय असा आहे की प्रशासन आज या ठिकाणी पुतळ्याच्या संदर्भात काढून घेण्याच्या संदर्भात प्रशासनाकडून या ठिकाणी ग्रामस्थांना विनंती करण्यात आली आणि त्यानंतर ग्रामस्थांनी ही विनंती मान्य केलेली आहे। आणि आता 1-1.5-2 तास या ठिकाणी मोडणीम ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बैठक संपन्न झाली आणि त्या बैठकीमधून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो आहे तो ग्रामस्थ स्वतःहून या ठिकाणी आज संध्याकाळी 7 वाजता महाआरती करून हे पुतळे काढून घेणार आहेत। आणि हा जो पुतळे अनधिकृत पुतळे बसवण्यात आले जे प्रशासनाच्या दृष्टिकोनातून बोललं जात होतं त्याला आता कुठेतरी फटा या ग्रामस्थांनी दिलेला आहे, मोडणीमकरांनी दिलेला आहे। आणि राज्याला एक वेगळा आदर्श आता घालून देण्यात आलेला आहे की अनधिकृत जे पुतळे आहेत जे बसवण्यात येत आहेत ते प्रशासनाच्या परवानगीने बसवण्यात यावेत अशी देखील आता मागणी पुढे येऊ लागलेली आहे। खरं तर प्रचंड भावना होत्या, छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी असतील, खरं तर गावामध्ये कुठेही अनुचित प्रकार घडलेला नव्हता। मात्र प्रशासनाच्या दृष्टिकोनातून जी काही कायदेशीर बाबी आहेत त्या कायदेशीर बाबी देखील पूर्ण करणं एकीकडे गरजेचं होतं आणि त्यासाठी अवधी मागितला जात होता। मात्र प्रशासनानं तो अवधी धुडकावून दिलेला आहे। आणि या ठिकाणी बैठकीत झाल्यानंतर स्वतः तहसीलदार यांनी माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांना फोन लावला आणि त्यानंतर त्यांनी मोडणीमकरांचे देखील खास आभार मानलेले आहेत। त्याचबरोबर सोलापूरचे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांना देखील फोन लावण्यात आला होता आणि त्यांनी देखील या ग्रामस्थांचं निर्णयाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात स्वागत केलंय। त्याचबरोबर आणखी एक प्रशासनाकडून महत्वाची बाजू समोर आलेली आहे की या पुतळ्या संदर्भात जे काही गुन्हे वगैरे दाखल केले असतील किंवा अज्ञातांविरोधात गुन्हे दाखल करून जी काही प्रोसेस होणार होती ती देखील रद्द करण्यात येणार असल्याची प्रशासनाकडून माहिती मिळालेली आहे। आणि सध्या जे आपण या ठिकाणी दोन्ही पुतळे पाहतोय, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे जे पुतळे आहेत ते आज संध्याकाळी 7 वाजता स्वतःहून ग्रामस्थ पुढे येतील, महाआरती करतील आणि त्यानंतर हे पुतळे सन्मानजनक या ठिकाणी काढून घेण्यात येतील। आणि प्रशासनाला देखील विनंती करण्यात आलेली आहे की यानंतरची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस तातडीनं आणि वेगानं पूर्ण करण्यासाठी प्रशासनानं देखील सहकार्य करावं असं ग्रामस्थांची मागणी होती आणि ती मागणी देखील प्रशासनानं मान्य केलेली आहे। आणि तातडीनं लवकरात लवकर या संदर्भात चर्चा आणि विनिमय करून आम्ही त्या संदर्भात निर्णय देऊ। तोपर्यंत आज संध्याकाळी हे दोन्ही महापुरुषांचे पुतळे जे आहेत ते या ठिकाणी काढण्यात येतील संध्याकाळी 7 वाजता। ही मात्र आत्ताची मोठी अपडेट आहे। आणि या मागचा दुसरा संदेश असा आहे की राज्यभरात आता जे काही अनधिकृत पुतळे उभारले जात आहेत ते पुतळे थांबवण्यात यावेत आणि सन्मानजनक, विधिवत आणि शासनाची रितसर परवानगी घेऊन पुतळे उभारण्यासाठी प्रयत्न करावेत अशी देखील एक आदर्श आता भूमिका मोडणीमकरांनी घेतलेली आहे। स्वतःहून पुतळे काढून घेणार आहेत। गेली 2 दिवस 3 दिवस झालं आणि नव्हे तर महिनाभर झालं प्रचंड पोलीस प्रशासन या ठिकाणी तैनात होतं, तरी देखील कुठेही अनुचित प्रकार झाला नाही आणि होणारही नाही, कारण मोडणीमकर पहिल्यापासून शांततेच्या आणि सामंजस्याच्या भूमिकेत राहिलेले आहेत। त्यामुळे आज शासनाबरोबर प्रशासनाबरोबर जी काही चर्चा झाली त्या सगळ्या चर्चेला गावातील प्रतिष्ठित राजकीय नेते मंडळी आणि सामाजिक कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आणि या सगळ्यांच्या सर्वानुमते हे दोन्ही पुतळे आता संध्याकाळी 7 वाजता महाआरतीनंतर काढून घेणार आहेत। ही आत्ताची मोठी अपडेट आहे आणि महाराष्ट्राला एक वेगळा संदेश आणि एक वेगळा आदर्श होत असं या ठिकाणी निर्णय झालेला आहे। कॅमेरा पर्सन अजित खडकेसह मी रमेश शिरसट, मोडणीम।
आज मोडणीम गावामध्ये महापुरुषांचे पुतळे जे अनधिकृतपणे बसलेले आहे त्याच्या अनुषंगाने मीटिंग घेण्यात आली आहे। त्याच्यामध्ये मोडणीम रहिवासींनी आम्हाला आश्वासन दिले आहे की ते स्वतःहून महापुरुषांचे पुतळे काढतील। हे जे निर्णय मोडणीम रहिवासींनी घेतलेले आहे ते निर्णयाला आम्ही पोलीस प्रशासन तर्फे स्वागत करतो आणि इतर गावांना पण अनुरोध करतो की ते पण मोडणीम गावाचा अनुकरण करावे आणि आदर्श घ्यावे।